एखाद्या साध्या संभाषणातून आपली विचार करण्याची पद्धत सुधारते हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल नाही का? पण आज आपण अशीच एक गोष्ट पाहणार आहोत. एका विचित्र घटनेने हे कसं शक्य केलं, चला बघूया. तर गोष्ट आहे शॉनची. शॉनला खात्री आहे, अगदी पक्की खात्री, की त्याच्या नुकत्याच वारलेल्या आजोबांनी त्याच्याशी संपर्क साधलाय. आणि तोही कसा, तर एका पडलेल्या बाटलीतून. झालं असं, शॉनचे आजोबा वारले आणि त्यानंतर बरोबर 2 दिवसांनी फ्रीजवर ठेवलेली एक शेकर बॉटल आपोआप खाली पडली. आता बघा, ही जी वेळ होती ना, तीच शॉनसाठी खूप महत्वाची होती. आणि मग काय, याच घटनेवरून शॉन आणि त्याची गर्लफ्रेंड मारी यांच्यात एक चर्चा सुरू झाली. पण मारी, तिला मात्र शॉनच्या या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. म्हणजे बघा, इथे दोन पूर्णपणे वेगळे विचार समोरासमोर आले. एकीकडे आहे शॉन, ज्याला वाटतंय की हा देवाचा संकेत आहे त्याच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी, आणि दुसरीकडे मारी, जी एकदम प्रॅक्टिकल आहे. ती म्हणते, अरे यामागे नक्कीच काहीतरी साधं कारण असणार. मारी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, ऐक ना शॉन, असं नाही वाटत का की याचं काहीतरी सोपं कारण असू शकतं? म्हणजे जस्ट एक विचित्र योगायोग. आणि गंमत म्हणजे मारीच्या या साध्या प्रश्नातच आपलं पहिलं महत्त्वाचं वैचारिक साधन लपलेलं आहे. या साधनांना म्हणतात फिलॉसॉफिकल रेझर्स. आता रेझरचं काम काय? अनावश्यक गोष्टी काढून टाकणं, बरोबर? अगदी तसंच हे वैचारिक रेझर्स अनावश्यक आणि गुंतागुंतीचे तर्क बाजूला सारतात. यातला पहिला आणि सगळ्यात फेमस आहे ऑकमचा रेझर. तो काय सांगतो? तर कुठल्याही गोष्टीचं सगळ्यात सोपं स्पष्टीकरण, ज्यासाठी कमीत कमी अंदाज लावावे लागतात, तेच खरं असण्याची शक्यता जास्त असते. मारी नकळतपणे हेच तर करत होती. ती सगळ्यात सोपं उत्तर शोधत होती. पण शॉन काही ऐकायला तयार नाही. तो म्हणतो, अरे ती बाटली तिथे कित्येक महिन्यांपासून होती आणि आजोबा वारल्यानंतर बरोबर 2च दिवसांनी ती पडली. नाही, हे शक्यच नाही. इथे बघा, भावना आणि वैयक्तिक अनुभव तर्कावर कसे भारी पडतात ते. आता शॉनचा दावा काही साधासुधा नाहीये, तो असाधारण आहे. आणि इथेच आपलं दुसरं साधन कामाला येतं, ते म्हणजे सेगनचं मानक. याचा नियम सोपा आहे. असाधारण दाव्यांसाठी असाधारण पुरावेच लागतात. मारी बरोबर हाच मुद्दा पकडते. ती म्हणते, शॉन, आजोबांच्या आत्म्याने बाटली पाडली हा खूप मोठा दावा आहे. यासाठी फक्त तुझा अनुभव कसा चालेल? काहीतरी ठोस पुरावा हवा ना. मला तर आजपर्यंत फक्त लोकांकडून ऐकलेल्या गोष्टीच माहिती आहेत. आणि या चर्चेला आणखी पुढे घेऊन जातो तो हिचेन्सचा रेझर. याचा नियम तर अगदी सरळ आहे. जो दावा पुराव्याशिवाय करता येतो, तो पुराव्याशिवाय फेटाळताही येतो. सोप्या भाषेत सांगायचं तर, पुरावा देण्याची जबाबदारी नेहमी दावा करणाऱ्या व्यक्तीची असते. मारी मग ह्याच रेझरचा वापर करते आणि शॉनलाच उलट प्रश्न विचारते. बरं, जर तू पुराव्याशिवाय म्हणू शकतोस की हे अलौकिक आहे, तर मग मी पण पुराव्याशिवाय म्हणू शकते की ते नाहीये, बरोबर? ह्याचा अर्थ काय, की पुराव्याशिवाय दोन्ही बाजू तितक्याच कमकुवत आहेत. आणि मग येतो शेवटचा रेझर, जो कदाचित सगळ्यात कडक आहे, ऑल्डरचा रेझर. तो सरळ सांगतो की ज्या गोष्टी प्रयोग किंवा निरीक्षणाने तपासताच येत नाहीत, त्यांवर वाद घालून काहीच उपयोग नाही. का? कारण त्यातून कधीच कुठलंही ठोस उत्तर मिळणार नाही. पण थांबा, हे साधन वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ज्यांनी हे तत्त्व प्रसिद्ध केलं ते माईक ऑल्डर स्वतःच एक इशारा देतात. ते म्हणतात की हे तत्त्व फालतू गोष्टींना तर बाजूला सारतंच, पण त्याचबरोबर प्रेम, नैतिकता, सौंदर्य अशा अनेक महत्त्वाच्या पण न तपासता येणाऱ्या गोष्टींनाही चर्चेतून बाहेर काढू शकतं. त्यामुळे जरा जपून. तर या सगळ्या रेझर्समुळे वाद कसा घालायचा हे तर कळतं. पण त्याहून एक मोठा प्रश्न आहे, मुळात एखादा वाद घालायचा की नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं RSI फ्रेमवर्कमधून. एका विचारवंताने खूप छान म्हटलंय, वाद कसा जिंकावा हे माहीत असणं म्हणजे बुद्धिमत्ता, पण वाद घालायचा की नाही हे कळणं म्हणजे शहाणपण. आणि हाच विचार रिसा फ्रेमवर्कचा मूळ पाया आहे. मग प्रश्न येतो की हे शहाणपण वापरायचं कसं? एखादा मतभेद आपला वेळ आणि एनर्जी देण्या इतका महत्त्वाचा आहे की नाही हे ओळखायचं कसं? इथे रिसा फ्रेमवर्क आपल्याला मदत करतं. हे आपल्याला कोणताही वाद 4 कसोट्यांवर तपासायला सांगतं. पहिलं R फॉर रिअल, हा वाद खरा आहे की फक्त गैरसमज? दुसरं I फॉर इम्पॉर्टंट, तो खरंच इतका महत्त्वाचा आहे का? तिसरं S फॉर स्पेसिफिक, तो मुद्दा नेमका आणि स्पष्ट आहे का? आणि चौथं A फॉर अलाइंड, म्हणजे तोडगा काढण्यावर सगळ्यांचं एकमत आहे का? यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर त्या चर्चेत न पडलेलंच शहाणपणाचं ठरतं. अर्थात हे नेहमीच इतकं सोपं नसतं, हेही खरंय. कधीकधी लोकांचे खरे हेतू काहीतरी वेगळेच असतात आणि कोणासाठी काय महत्त्वाचं आहे हे प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. त्यामुळे या फ्रेमवर्ककडे एक पक्का नियम म्हणून बघण्याऐवजी एक मार्गदर्शक म्हणून पाहणं जास्त योग्य ठरेल.
तर मग या सगळ्या साधनांनंतर आपण पुन्हा मूळ प्रश्नावर येतो, आपण वाद का घालतो? फक्त जिंकण्यासाठी की यामागे काहीतरी मोठा उद्देश आहे? बघा, जेव्हा वाद फक्त जिंकण्यासाठी घातला जातो तेव्हा आपण स्वतःलाच एका वैचारिक पिंजऱ्यात बंद करून घेतो. पण जेव्हा वाद शिकण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी घातला जातो तेव्हा आपण नवीन विचारांसाठी आपली दारं उघडी ठेवतो, आपल्या विचार करण्याच्या क्षमतेला वाढवतो. याचा सरळ अर्थ असा आहे की एखाद चांगल्या चर्चेचं खरं बक्षीस समोरच्याला हरवण्यात नसतं. शॉन आणि मारीच्या संभाषणाच्या शेवटी त्यांनाही हेच कळलं. बाटली कोणी पाडली या उत्तरापेक्षाही त्या उत्तरापर्यंतचा त्यांचा एकत्र प्रवास जास्त महत्त्वाचा होता. तो एकत्र विचार करण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि काहीतरी नवीन शोधण्याचा अनुभव तो खरा मोलाचा होता. म्हणून जाता जाता एक विचार करायला हरकत नाही. काय होईल जर आपण वादाकडे मीच बरोबर हे सिद्ध करण्याची लढाई म्हणून नाही, तर आपण एकत्र मिळून एखादी गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे कशी समजू शकतो याची एक संधी म्हणून पाहिलं तर?